and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 73. आम्ही इंग्रजी शिकतो. पाठ 73. या विशेष पाठांमध्ये आपण खूप सराव करूया आणि अर्थात खूप मज्जाही करूया. आधीच्या एका पाठातला काही भाग पुन्हा ऐकूया. पाठातली मुलं आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल बोलतायत. नीट लक्ष द्या, नंतर असं तुम्हालाही बोलायचंय. ओ संतोष, जरा हळू. काय वाजवतोयस? ना 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 आय लर्न इंग्लिश, आय लर्न इंग्लिश, सो डू यू. बिलकुल तसं वाटत नाहीये. एकदम बेसूर वाजवतोयस तू. Oh, good. Nice. Whose flute is this? माझ्या मित्रांनी आणली जत्रेतून. माय फ्रेंड बासरी. Your friend? What is your friend's name? अनवर. पण पूर्ण वाक्यात कसं म्हणू सुनीता मावशी? त्याचं नाव अनवर आहे. हे कसं म्हणू? हिज नेम इज अनवर असं म्हण. हिज नेम इज अनवर. How old is he? अरे तो तुला अनवरचं वय विचारतोय. तो किती वर्षाचा आहे? हाऊ ओल्ड इज ही? ही इज 12. आय एम 11. ही इज 12. गुड. राईट. शरद दादा, मला पण विचार ना. संतोषशीच बोलतोयस तू. माय फ्रेंड. Okay. What is your friend's name? हिज नेम इज मंगला. हिज नेम नाही म्हणायचं. हिज नेम इज मंगला म्हणजे त्याचं नाव मंगला. पण मंगला मुलगी आहे. आपण म्हणतो तिचं नाव मंगला आहे. हर नेम इज मंगला. हर नेम इज मंगला. How old is Mangala? ही इज 11. Not he. Say she. She is 11. मुलाला ही म्हणायचं, मुलीला शी म्हणायचं. शी इज 11. आय एम 10. शी इज 11. शरद, टेल देम अबाउट युअर फ्रेंड्स. दॅट फ्रेंड इन दुबई. Yes, my friend. His name is Joseph. He lives in Dubai. He is a factory worker. And that other friend? That friend who plays cricket? तो दुसऱ्या मित्राबद्दल सांगेल तुम्हाला. हो, ऐका, क्रिकेट खेळणारा मित्र आहे त्याचा. Yes, his name is Feroz. He lives in Chennai. He is a student. स्टुडंट म्हणजे? स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. हा, आय एम अ स्टुडंट. संतोष इज अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट. शी इज अ स्टुडंट. Right. Good. सुनीता मावशी, तुमच्या मैत्रिणीबद्दल सांगा. ती अमेरिकेतली. हो हो. हर नेम इज कुमुद. शी इज अ डॉक्टर. शी लिव्स इन न्यूयॉर्क. न्यूयॉर्क? ती अमेरिकेत होती ना? हो, न्यूयॉर्क अमेरिकेतच आहे. संतोष, प्लीज अमेरिकेला जाऊन वाजव तुझी फ्लूट. ओके. आपल्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल इंग्रजीत माहिती सांगायला तुम्हाला नक्कीच येत असेल. आधी माया तिच्या मैत्रिणीबद्दल कसं सांगते ते ऐका. हवं तर टीचर लिहून घेतील, पण तुम्ही नीट ऐका. हं. माया, टेल मी अबाउट युअर फ्रेंड. My friend's name is Salma. She is 11.
She lives in Vadgaon. She is in class 6. She goes to Vivekanand School. आता आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची अशीच माहिती कोण बरं सांगेल मला? आपल्या एका खास मित्राचं किंवा मैत्रिणीचं नाव, वय, इयत्ता, शाळा आणि राहण्याचं ठिकाण सांगायचंय. लक्षात ठेवा हं, मित्र असला तर ही, हिज असे शब्द वापरायचे आणि मैत्रीण असेल तर शी, हर असे शब्द वापरायचे. एक जण तयार? टेल मी अबाउट युअर फ्रेंड. गुड. आता तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरच्या लोकांची माहिती सांगण्याचा सराव करूया. आधी मायाचं बोलणं ऐका. माया, टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स फॅमिली. My friend's name is Salma. Her mother's name is Hasina. Her father's name is Sajid Sheikh. Her mother is a housewife. Her father is a factory worker. She has one brother. Her brother's name is Aman. He is 5 years old. आता असं इंग्रजीत कोणाला बोलता येईल? आपल्या खास मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या घरच्या लोकांची माहिती द्यायची. आई-वडिलांची नावं आणि व्यवसाय, भावंडांची नावं वगैरे. चला, घंटा वाजली की एकाने तयार राहायचंय हं. जर मित्राबद्दल बोलणार असशील तर ही, हिज हे शब्द वापर आणि मैत्रिणीबद्दल बोलणार असशील तर शी, हर असे शब्द वापर. तयार? टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स फॅमिली. छान सांगितलं असेलच. दुसरं कोण सांगेल आता? तयार? टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स फॅमिली. व्हेरी गुड. आता तुमच्या खास मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या आवडीनिवडी तुम्हाला माहिती आहेत का? मी विचारणार आहे बरं का, पण आधी मी आणि माया काय बोलतो ते नीट ऐका. माया, व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू डू? My friend likes to dance. She likes to play cricket. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच येईल. कोण उभं राहतंय? टीचर सांगतील त्यांनी उभं राहायचंय हं. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. मित्र असला तर ही वापरायचे, मैत्रीण असेल तर शी वापरायचे. व्हॉट डज युअर फ्रेंड लाईक टू डू? मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आवडी सांगता आल्या का? व्हेरी गुड. व्हॉट डज युअर मदर लाईक टू डू?
आईच्या आवडी सांगता आल्या का? व्हेरी गुड. मित्राबद्दल, मैत्रिणीबद्दल म्हणजे स्वतः सोडून इतरांबद्दल बोलताना तुम्ही मुलं काही चुका करता. बऱ्याच शिक्षकांनी आम्हाला हे सांगितलंय. आज आपण त्या चुकांकडे जरा लक्ष देऊया. पण आधी ऐका, आता माया स्वतःबद्दल बोलेल आणि मग मी मायाबद्दल बोलीन. I am in class 6. She is in class 6. फरक लक्षात आला? I am. पण she am नाही म्हणायचं. She is. किंवा मुलगा असला तर he is. आता पुढे ऐका. I have one brother. Maya has one brother. I have. Maya has. Maya have one brother असं नाही म्हणायचं. Maya has one brother. आता पुढे ऐका. I go to Gurukul school. She goes to Gurukul school. She go असं म्हणायचं नाही. She goes to Gurukul school. किंवा मुलगा असला तर he goes असं म्हणायचं. बरं, आता अजून एक वाक्य ऐका. I like to play cricket. She likes to play cricket. I like. She likes. He likes. She likes to play cricket. कळलं ना? आता ह्या चुका पुन्हा नाही करायच्या. आपल्या एका मित्राबद्दलची सर्व माहिती कशी सांगायची ते पुन्हा एकदा ऐका. My friend's name is Salma. Her mother's name is Hasina. Her father's name is Sajid Sheikh. Her mother is a housewife. Her father is a factory worker. She has one brother. Her brother's name is Aman. He is 5 years old. My friend likes to dance. She likes to play cricket. आता पुढची 15 मिनिटं टीचर असाच सराव घेतील. वेगवेगळ्या मुलांना आपल्या मित्राची किंवा मैत्रिणीची सर्व माहिती इंग्रजीत सांगायला लावतील. तुमच्या मित्राची सर्व माहिती, त्याच्या घरच्यांची माहिती आणि त्याच्या आवडी याबद्दल बोला. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. लक्षात ठेवा हे विशेष सरावाचे पाठ आहेत, तेव्हा चुकवू नका.